जय भीम जय शिवराय मित्रांनो, सातारकर संदेश या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. तर मित्रांनो, आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत. विद्या आपली काहीतरी एक नवीन रेसिपी बनवते, बघूया. तर बघूया आपण विद्या आज नवीन रेसिपी कोणती बनवते. तर मित्रांनो, विद्याने बनवलेली रेसिपी आपण बघा. व्हिडिओला कुठेच स्किप करू नका. आणि जर आपण चॅनलवर जर नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आम्हाला आमच्या व्हिडिओ तुम्हाला कशा वाटतात ह्या कमेंट करा. तर चला तर आपण बघूया आता विद्या आपल्यासाठी काय नवीन रेसिपी बनवते. चला तर भेटूया आता विद्याला भेटूया. चला तर मित्रांनो, विद्याचं बघूया. विद्या, नमस्कार मंडळी. हे बघा काय आणलं आहे, मी तुम्हाला दाखवते काय आहे ते. हे बघा, हे आहेत काजू. हे आमचे शेजारचे बाबा आहेत, हे गावातून आले, कोकणातून. त्यांनी माझ्यासाठी आमच्यासाठी काजू आणले आणि मी ते तुम्हाला दाखवते. सुरुवात की कशी चिरायची असतात आणि नंतर मी त्याची रेसिपी तुम्हाला दाखवेन. बघा मग, बघा हा आहे कोयता. माझ्याकडे आता मी विळी नाही घेतली, मग पहिले मी कोयत्याला थोडंसं तेल लावून घेते. ठीक असतो ना त्याला. आणि आणि मी माझ्या हाताला पण थोडं तेल लावून घेते. नाही तर ते ना हे असतं, एकदम डीग असतो त्याला. हात नाही तर पूर्ण हे होणार, ते खराब होतात, खोपे होतात म्हणजे. तर काजू आता मला चिरायचं आहे, दाखवते तुम्हाला. हे असं घ्यायचं आणि खूप कडक असतो तो. ओले काजू आहेत हे बघा. हे मी आता पहिले सगळे असे चिरून ठेवणार आहे. बाबांना माहिती आहे मला काजूची भाजी खूप आवडते. त्या बाजूच्या बाबांना दरवर्षी ते आम्हाला देतात भाजी. भाजी नाही देत, काजू देतात. मी भाजी करते घरी. काय करते? पाणी गरम करायला ठेवलंय. पाणी आता गरम झालेलं आहे, म्हणजे माझं पाणी कशासाठी? पाणी ह्याच्यासाठी ठेवलं गरम करायला की हे बघा, हे मी आता हे केलेलं आहे. कापून झाले काजू. मी सगळे पहिले काजू कापून घेतले आहेत आणि आता मी हे काजूतला हा गर मी काढणार आहे. चमचा घेतलाय, चमचा असा उलट्या साईडने घेतलाय, असं हे काढायचं आहे. आणि मी ह्याच्यात टाकणार आहे गरम पाण्यामध्ये. गरम पाण्यामध्ये का टाकते माहिती, की ह्याच्या ज्या साली असतात ना वरच्या, हे बघा, हे अशा ह्या साली असतात, हे टरफल वरची साली, हे आपल्याला फेकायचं आणि हे खायचं आहे. मग हे गरम पाण्यात टाकलं ना तर कसं फटाफट निघतं. त्याच्यासाठी मी हे गरम पाण्यात टाकत आहे. मग गरम पाण्यात थोडं ठेवून 5 मिनटं असं, आणि मग ते सोडणार. हे बघा, गरम पाण्यामध्ये मी टाकलेले होते काजू काढून. आता ते मी सोलत आहे, म्हणजे असं फटाफटनं ह्याच्या साली निघतात. हे बघा, हे साली निघण्यासाठी हे मी गरम पाण्यात टाकलेलं होतं. आता ह्याची मी साली काढणार आणि नंतर त्याची मी रेसिपी करणार आहे भाजीची. याच कोकणातली पद्धत तुझी, काजूची भाजी ना? बऱ्याच दिवसानंतर करतेस. हो, 1 वर्षाने. बाबांनी गेल्या वर्षी पण दिलेल्या ना. गेल्या वर्षी तर जास्त दिलेल्या.
आता ते पाऊस पण होता बोलले गावी, त्याच्यामुळे त्यांना कमी काढतात. वय पण झालं ना त्यांचं, एकटेच गेलेले ते, त्यामुळे थोडं कमी आणलं यावर्षी. त्यांना माहिती आहे मला भरपूर आवडते भाजी काजूची. आणि मुळात मला चिकन मटनमध्ये तर टाकून हा मस्तच, खूप भारी लागते भाजी मटणात किंवा चिकनमध्ये टाकून. आता बघू, दाखवेनच मी तुम्हाला माझी पद्धत. बघा आता मी ह्याच्यामध्ये कढई तापत ठेवली, ह्याच्यामध्ये मी 2-3 चमचे म्हणजे तेल टाकले. तेल चांगलं गरम झालं की आपण त्याच्यात, अजून तेल गरम नाही झालं, तेल गरम झालं की तेल गरम झालेलं आहे. आता मी त्याच्यामध्ये कांदा टाकते. कांदा थोडा चांगला असं हे होताना ना, ब्राऊन असं थोडा वाटला आपल्याला, ब्राऊन करायचं म्हणजे त्याला थोडंसं. जास्त पण त्याला करपवायचं नाही कांद्याला. आता मी ह्याच्यामध्ये हे टाकते, आपलं ही अद्रक लसूणची पेस्ट आहे मी केलेली, मी ती थोडी टाकत आहे ह्याच्यामध्ये, म्हणजे अर्धा चमचाच टाकले मी. ती पण चांगली भाजून घ्यायची कांद्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये आता हे अद्रक लसूण पेस्ट आता हे होत आली आहे, भाजली. आता मी टोमॅटो घेतलाय, पण मी टोमॅटो थोडाच घेतलाय, अर्ध्यापेक्षा पण कमी घेतलाय. एकदम कमी टोमॅटो घेतलाय का, म्हणजे काजू कमी आहे म्हणून का? काजू पण कमी आणि एकदम आंबट पण नको ना व्हायला. टोमॅटो पण जास्त घातला तर थोडंसं आंबट लागेल. कधी कधी नाही घातलं तरी चालतं, टोमॅटो हवा तसं काही नाही आहे, पण मी आपला घातला. आता टोमॅटो मऊ व्हायला लागला ना, थोडा शिजला की मग बाकीचे पदार्थ त्याच्यात टाकायचे. टोमॅटो हे झालंय, नरम झालंय. आता मी बघा ह्याच्यामध्ये मी 1 चमचा मालवणी मसाला, थोडासा गरम मसाला घेतलाय आणि धना पावडर आणि हळद आहे, हे मी मिक्स करून घेतलंय. तर मी आता हे याच्यामध्ये टाकत आहे. चांगलं हे परतून घ्यायचा हा मसाला. तर हा मसाला परतून झालेला आहे. आता मी हे कांदा म्हणजे सुकं खोबरं, ओलं खोबरं आणि थोडा कांदा मी वाटण केलेलं होतं, माझ्याकडे होतं ऑलरेडी केलेलं, ते मी ह्याच्यामध्ये टाकत आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये परतवणार आहे मी चांगलं या तेलामध्ये. वाटण कशाचं केलं? हे कांदा भाजलेलं आहे, म्हणजे कांदा आणि हे भाजायचं आपलं खोबरं, सुकं खोबरं आणि ओलं खोबरं ते मिक्सरला लावलेलं आहे. हे चांगलं परतवून झालं ना, चांगलं परतून घ्यायचं थोडं तेलामध्ये. मी बघा हे बघा मी काय केलंय, काजू थोडे कमी असल्यामुळे मी त्याच्यामध्ये बटाटा, आणि बटाटा पाहिजे म्हणजे थोडी चव येते. आणि मुळात मी बटाट्याची साली नाही काढले, कारण बटाट्याच्या साली जर काढल्या नाही तर त्याला चव चांगली लागते म्हणून, आणि मला आवडतं म्हणून मी साली सकटच टाकलेलं आहे. चांगले धुवून घेतलेलं होतं ते.
काही शिजायला वेळ पण नाही लागत. आता मी माझ्या म्हणजे चवीनुसार मीठ टाकत आहे. मीठ एकदम जास्त पण नको पडायला, खारट पण होऊ शकतं ते. त्यामुळे मी माझ्या अंदाजाने मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. आणि आपण थोडं त्याच्यात पाणी टाकणार थोडं शिजायसाठी. तर मी थोडं शिजण्यासाठी म्हणजे ह्याला मी वाफेवर मी आता हे ठेवते. थोडंसं पाणी पण टाकते थोडं, म्हणजे वाफेवर अजून शिजेल. ऑलरेडी मी पाणी टाकलं ह्याच्या आतमध्ये. शिजल्यावर मग मी दाखवते तुम्हाला. शिजली काय? हां, बटाटा पण चांगला शिजलाय आपला. बघा, बंद करूया आणि एका मी डिशमध्ये तुम्हाला काढून दाखवते. बटाटा आणि काजूची भाजी. हे बघा, मी केली आहे काजूची भाजी. त्यामध्ये बटाटे टाकू. तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा. नक्कीच आम्ही जेव्हा टेस्ट करणार तेव्हा मी सांगणार जेवणाची चव. थँक्यू. आणि एक दाखवायचं राहिलं, बाबांनी एक कैरी दिलेली होती. त्याचं मस्तपैकी मी छोट्या छोट्या फोडी केल्या आणि त्याच्यामध्ये मीठ आणि हळद आणि मसाला टाकून छानपैकी लोणचं करतात तसं तोंडी लावायला केलं आहे जेवताना. तेही मला आवडतं. बऱ्याच दिवसानंतर कोकणातून विद्याला काजू मिळालेले आहेत. तर या काजूची भाजी करण्याचा विद्याने जो प्रयत्न केलेला आहे, तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो, तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये कळवा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण आता पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.